16 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं काउंटडाऊन सुरू व्हायला आता फक्त 180 दिवस राहिलेत. 2027 मध्ये भाजपला गुजरात आणि उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांसह 5 मोठ्या राज्यांमध्ये आपली सत्ता वाचवायची आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि हिमाचलमध्ये काँग्रेसला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी पक्षाची मोठी तयारी सुरू झाली आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठी बातमी काय माहिती आहे? भाजपच्या गोटातून अत्यंत खळबळजनक माहिती समोर येते. मोदी युगातील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या बदलाची स्क्रिप्ट लिहिली जाते आणि याला भाजपमध्ये नाव दिलंय मदर ऑफ ऑल रिसेट. हे मदर ऑफ ऑल रिसेट काय आहे? ह्याच्यामध्ये काय बदल होणार आहेत? या बदलामध्ये कुणाला धक्का दिला जाईल, कोणत्या बड्या नेत्याला धक्का बसेल आणि कोण नवीन सरप्राईज पॅकेज असेल, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी ओंकार डंके आणि तुम्ही पाहत आहात NDTV मराठी डिजिटल. मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू होऊन 27 महिने झालेत. तुम्हाला माहिती आहे 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत. पण ही पहिलीच वेळ आहे की जेव्हा भाजपला सातत्यानं नकारात्मक राजकीय नॅरेटिव्ह आणि मोठ्या राजकीय आव्हानांचा सामना करावा लागतोय. पण अशा वेळी पक्ष बचावात्मक पवित्रा घेण्याच्या अजिबात मूडमध्ये नाही आहे. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या टीमने आठवडाभरापूर्वीच संघटनेत काही बदल जाहीर केले होते. पण तो फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. कारण आता थेट केंद्र सरकारमध्ये म्हणजेच मोदींच्या मंत्रिमंडळात एक अभूतपूर्व फेरबदल होणार आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्री बनणं हा राजकीय बदलाचा सर्वात मोठा संकेत मानला जातो. नरेंद्र मोदींची काम करण्याची पद्धत पाहिली तर 2014 पासून ते गरज आणि राजकीय समीकरणानुसार मंत्रिमंडळात बदल करत आले आहेत. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. ही परिस्थिती काय आहे? चला तर मग सोप्या भाषेत हे आपण समजून घेऊया. सध्या पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय मंत्रिमंडळात 68 सदस्य आहेत. जे नियम आहेत मंत्रिमंडळाची कमाल संख्या किती असावी त्यानुसार ही संख्या जास्तीत जास्त 81 असू शकते. म्हणजे सध्या 12 नवीन लोकांना मंत्री करण्यासाठी जागा रिकामी आहे. पण परीक्षा पेपर लीकच्या वादानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय. रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभा कार्यकाळ संपलाय. हर्ष मल्होत्रा यांच्याकडे दिल्ली आणि पंकज चौधरी यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि BL वर्मा या 2 मंत्र्यांचा राज्यसभा कार्यकाळ देखील आता काही महिन्यातच म्हणजे नोव्हेंबरमध्ये संपतोय. एवढंच नाही तर पियुष गोयल भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बनल्यानंतर एक व्यक्ती एक पद हा नियम लागू झाला तर वाणिज्य मंत्रालयाला देखील नवा चेहरा मिळू शकतो. पण पियुष गोयल यांच्या बाबतीत हा अपवाद केला जाईल अशी देखील माहिती आहे. कारण भारत अमेरिका ट्रेड टॉक हे सध्या ज्या पद्धतीने सुरू आहेत, भारत अमेरिका ट्रेड टॉकची सध्याची गरज लक्षात घेता पियुष गोयल मंत्री म्हणून कायम राहतील हे जवळपास नक्की आहे. भाजपच्या सूत्रांच्या माहितीनुसार कामगिरी आणि राजकीय गरजेनुसार तब्बल 12 ते 18 मंत्र्यांना हटवलं जाऊ शकतं किंवा त्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी दिली जाऊ शकते. पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळातील सर्व जागा भरल्या तर तब्बल 30 नवीन चेहरे, लक्षात घ्या हा खूप मोठा आकडा आहे, तब्बल 30 नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. पण हा बदल भाजपपुरता मर्यादित नसेल. कारण 2014 आणि 2019 सारखं 2024 नंतर भाजपकडे
एकट्याचं पूर्ण बहुमत नाही. भाजपला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता मित्रपक्षांनाही सांभाळावं लागणार आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 13 खासदार आहेत, पण त्यांच्याकडे फक्त 1 राज्यमंत्रीपद आहे. त्यामुळे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी समोर येते. त्यांचा समावेश हा जवळपास नक्की मानला जातो. बिहारमध्ये 5 खासदार असणाऱ्या चिराग पासवान यांच्या LJPचा उत्तर प्रदेशातील दलित मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. त्यामुळेच चिराग पासवान यांच्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं मंत्रालय मागितलं जात आहे. चिराग पासवान यांना एखादं महत्त्वाचं मंत्रालय मिळेल किंवा त्यांच्या पक्षातला आणखीन एक खासदार केंद्रीय मंत्री होईल. याशिवाय तृणमूल काँग्रेस सोडून आलेल्या 20 खासदारांचा गट किंवा आम आदमी पक्षातून आलेले 6 खासदार यांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते. पंजाबमध्ये मोठा राजकीय संदेश देण्यासाठी राघव चड्डा किंवा संदीप पाठक हे आम आदमी पक्षातून जे खासदार आलेले आहेत यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. आता वळूयात सर्वात मोठ्या सरप्राईजकडे, म्हणजेच वाईल्ड कार्ड एंट्रीकडे. एस जयशंकर आणि हरदीप पुरी या नेत्यांना राजकीय अनुभव काही नव्हता. ते थेट कॉर्पोरेट जगातून किंवा प्रशासनातून मंत्रिमंडळात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामाची पद्धत पाहिली तर ते अशा प्रकारचे सरप्राईज देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारचे सरप्राईज देणं कुणीही विचार केलेला नाही. अशा नावांचा मंत्रिमंडळात समावेश करणं, त्यांना मोठी जबाबदारी देणं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत आहे. तर याच अनुषंगानं टाटा सन्सचे जे अध्यक्ष आहेत, ज्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला आहे आणि ज्यांचा कार्यकाळ लवकरच संपतोय, एन चंद्रशेखरन यांच्या नावाची चर्चा आता आघाडीवर आहे. एन चंद्रशेखरन मंत्री होऊ शकतात असं मानलं जात आहे. पण प्रश्न हा आहे की मंत्री कोण राहणार आणि कोण बाहेर जाणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं ठरवणार. तर यासाठी 2 मोठे निकष लावले जात आहेत. पहिला निकष आहे प्रशासकीय परफॉर्मन्स. मे महिन्यात कॅबिनेट सचिवांनी सर्व मंत्रालयांची रँकिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवली आहे. कम सरकार आणि बेटर गव्हर्नन्स हा त्याचा पाया आहे. आणि दुसरा निकष आहे सोशल मीडियावरील पकड. 24 जुलैला झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त सक्रिय राहा असा आदेश दिला होता. आणि त्यानंतर आठवडाभर सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इंस्टाग्रामवर पोस्ट केल्या. 11 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी 1179 पोस्ट केल्या आणि प्रत्येकी सरासरी 80,000 नवीन फॉलोअर्स जोडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या शर्यतीमध्ये अव्वल होते. पण या संपूर्ण रिसेट मागचं सर्वात मोठं आणि खरं कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ते आता समजून घ्या. भाजपनं नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये, म्हणजे 2024 नंतरच्या ज्या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या, महाराष्ट्र असो, हरियाणा असो, बंगाल असो, या निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तरी देखील हा बदल एका विजेत्याच्या आत्मविश्वासातून येत नाही आहे. यामागे एक मोठी चिंता आहे, ती म्हणजे पक्षाची प्रतिमा आणि विरोधकांकडून तयार केला जाणारा नॅरेटिव्ह. भाजपला आता हे स्पष्ट समजलंय की फक्त योजना आणि धोरणं पुरेशी नाहीत. लोकांच्या मनात पक्षाबद्दल असलेली धारणा सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे आता फक्त सरकार चालवणारे चेहरे शोधत नाहीये, तर गमावलेली विश्वसनीयता परत मिळवू शकतील अशा नेत्यांचा शोध घेत आहे. कारण भाजप आता अशा टप्प्यात प्रवेश करतोय की जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर राष्ट्रीय स्तरावर पक्षाचा पुढचा चेहरा कोण
हा सर्वात मोठा आणि आव्हानात्मक प्रश्न पक्षासमोर उभा आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्ही अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि सर्व अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा NDTV मराठी डिजिटल.